अरे बापरे 9 वाजली. रुपाली काय हो? अरे 9 वाजले, भूक लागली, स्वयंपाक झालाय का? आज महाराजांचं भूतच उतरवते. महाराज, आम्ही राणी साहेब आहोत. आजपासून आम्ही या पाकखान्यामध्ये एकही पाककृती करणार नाही. म्हणजे तुम्ही उपाशी राहिले तरी चालेल. चायला उपाशी मारते काय? अरे काय झालं तुला? कोण करेल स्वयंपाक मग? महाराज, मी नाही करणार, माझी दासी करेल. ती काय फक्त बसून खायलाय का? अरे कोण तुझी दासी आणि काय नाटक लावलं तू रे? वैशू आहे माझी दासी. वैशू, काय हो आई साहेब? अरे बापरे, आज मला भाकरी थापायला होते काय नो पिताश्री. तुला बी वेळ लागलं तुझ्या आईसारखं. उठा, भाकरी करा. आज आम्हाला विद्यालयातून भरपूर गृहपाठ दिलेला आहे आणि तो आम्हाला पूर्ण करून उद्या विद्यालयात जमा करायचा आहे. राणी साहेब, उद्या आम्ही महाबळेश्वर या ठिकाणी पर्यटनात जात आहोत. वाटले होते तुम्हा सर्वांना सोबत घेऊन जावं, परंतु तुमची हरकत पाहता तुम्हाला इथे सोडून जावे लागणार आहे. होय व? तू तर म्हणली स्वयंपाक नाही केला. हो, म्हणल्या ना महाबळेश्वरला. आपण वैशूला न्यायचं, आपण दोघच जाऊ. ओ पप्पा, मला पण येऊ द्या ना. ही गृहपाठ एवढा महत्वाचा नाहीये. उद्यापासून भाकरी करीन, कालवण करीन, सगळं करीन. न्या ना मला. नाही नाही राजकुमारी, तुम्ही तुमचा गृहपाठ पूर्ण करा आणि उद्या विद्यालयात जा. आणि तुम्ही उद्या सकाळी पेरूच्या बागेत खुरपणी करा. म्हणजे तुम्ही मला नेणारच नाही ना? कदापि नाही. मग महाराज, तुम्ही पण राहा उपाशी.